सोलापूरमध्ये 4थी आणि 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रज्ञाशोध परीक्षा घेण्यात आली। शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनाही संधी मिळावी यासाठी प्रज्ञाशोध परीक्षेतून विद्यार्थ्यांची तयारी करून घेतली। तर 9000 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आहे। LLB अभ्यासक्रमाच्या सामायिक प्रवेश परीक्षा नोंदणीला पुन्हा एकदा मुदतवाढ दिलेली आहे। विद्यार्थ्यांना 17 मार्चपर्यंत अर्ज भरता येतील। 3 वर्ष अभ्यासक्रमाची CET 3 मे आणि 4 मे रोजी होणार आहे। LLB 5 वर्ष अभ्यासक्रमाची CET 28 एप्रिलला घेतली जाईल। नर्सिंग CETसाठी 10 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे। विद्यार्थ्यांना आता 13 मार्चपर्यंत अर्ज सादर करता येणार आहे। यंदा नर्सिंगची CET परीक्षा 7 आणि 8 एप्रिलला घेण्याचं नियोजन CET सेलनं केलेलं आहे। पनवेल महापालिका क्षेत्रातील 1 ते 15 मार्च वयोगटातील सर्व मुलांना जॅपनीज लस दिली जाणार आहे। ही लस अंगणवाडी, शासकीय, निमशासकीय, खासगी शाळांसह शाळाबाह्य परिसरामध्ये मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहे। नवी मुंबईमधील सिडकोची घरं शासकीय कर्मचाऱ्यांना सुद्धा त्यांनी नाकारलेली आहे। त्यामुळे आता शिल्लक घरं कशी विकायची असा प्रश्न सिडकोला पडलेला आहे। प्रायव्हेट घरांच्या तुलनेमध्ये सिडकोची घरं महाग असल्याचा आरोप विविध स्तरातून केला जातोय। म्हाडाच्या सर्व विभागीय महामंडळांना महिन्यातून 2 वेळा जनता दिन आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले। नागरिकांच्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी जनता दिन आयोजित करण्याचे निर्देश म्हाडाच्या उपाध्यक्षांनी दिलेले आहेत। तसंच जनता दिनात नागरिकांना सहभागी करून घेण्याची व्यवस्था करावी असे आदेशही देण्यात आले। मुंबईकरांनी बाईकला पसंती दर्शवलेली आहे। मुंबई शहरामध्ये पार्किंगची व्यवस्था, समस्या आणि वाहतूक कोंडीतून बाहेर पडायला बाईक उपयुक्त ठरते। त्यामुळे मुंबईकरांना आता त्यांचा कल बाईककडे असल्याचा पाहायला मिळतोय। मुंबईकरांनी वर्षभरात 1,42,000 बाईकची खरेदी केली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये RTO नंबर प्लेटच्या किमतीचं स्पष्टीकरण दिले। नंबर प्लेट बनवण्याची किंमत नक्की किती आहे याची आकडेवारीसह स्पष्टीकरण त्यांनी दिले। त्यासोबतच महाराष्ट्रामध्ये नंबर प्लेट बनवण्याचे दर सर्वात कमी असल्याचंही त्यांनी स्पष्ट केले। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महत्त्वाची माहिती दिली आहे। त्यामध्ये लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, ही योजना बंद होणार नाही असं रोखठोकपणे त्यांनी सांगितलंय। तसंच महिलांची संख्या कमी का झाली याची माहिती सुद्धा त्यांनी दिली आहे। महाराष्ट्र शासनानं जगातील सर्वात मोठी माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी मेटासोबत करार केलाय। यामुळे शासनाच्या 500 सेवा आता व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्या जाणार आहे। यामुळे लोकांना कार्यालयामध्ये चक्रा माराव्या लागणार नाहीत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे। टेस्ला कंपनीनं भारतामध्ये नवीन शोरूम उघडण्यासाठी जागा फायनल केलेली आहे। टेस्लाच्या मुंबईतील शोरूमसाठी वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स इथल्या मेकर मॅक्सिटी ही जागा निवडण्यात आलेली आहे। या शोरूमसाठी 4000 फूट जागा भाड्यानं दिली जाणार आहे। मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगरानी यांनी 7 हिल्स रुग्णालयाची पाहणी केलेली आहे। यावेळी त्यांनी रुग्णालयाच्या वतीनं दिल्या जाणाऱ्या सर्व वैद्यकीय सेवा सुविधांसह डायलिसिस सेवा, बाह्य रुग्ण विभाग अशा विविध सेवांची पाहणी केली। तसंच रुग्णालयाच्या स्वच्छतेचाही आढावा घेतला। वर्ध्यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या काळात बहुचर्चेत असलेल्या उड्डाणपुलाच्या अखेरच्या टप्प्याचं काम सुरू झालंय। लोखंडी गर्डर टाकण्याच्या कॉन्क्रीट पुलावर गर्डर पुलाच्यावर कॉन्क्रीट टाकलं जातंय। कोरोना आणि तांत्रिक बाबींमुळे काम धीम्या गतीनं सुरू होतं। आता हा उड्डाणपूल वर्धेकरांसाठी लवकरच सुरू होणार असल्याची प्रतिक्रिया बांधकाम विभागानं दिलेली आहे। धनंजय मुंडे यांचा सोमवारी राजीनामा न घेतल्यास पत्रकार परिषद घेऊन नवे खुलासे करणार असल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दिलेला आहे। वाल्मिक कराडला वाचवणारे धनंजय मुंडेच आहेत असा आरोपही त्यांनी केला आहे। साताऱ्यामधील खासदार उदयनराजे भोसले यांनी चांदीचं सिंहासन आणि जिरेटोप छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाला भेट म्हणून दिलेला आहे। कार्यकर्त्यांना उदयनराजे यांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी हे सिंहासन भेट म्हणून दिलं होतं। तर हे सिंहासन शिवप्रेमींना पाहण्यासाठी त्यांनी संग्रहालयामध्ये ठेवलेलं आहे। मुंबईमधील रवींद्र नाट्य मंदिराचं उद्घाटन पार पडलं। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते याचं उद्घाटन झालं। नाट्य मंदिराच्या नूतनीकरणानंतर कला रसिकांना अधिक सोयी सुविधा मिळणार आहेत। डॉल्बी साऊंड सिस्टीम, आरामदायी आसन व्यवस्था या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। अकोला जिल्ह्यामध्ये श्री जागेश्वर महाराज संस्थानच्या वतीनं
यात्रा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। या यात्रा महोत्सवादरम्यान मंदिरामध्ये कीर्तन प्रवचनासहित विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। या यात्रेला राज्यातील विविध भागातून भाविक दर्शनासाठी येत असतात। 5 दिवस सुरू असलेल्या महाडचे ग्रामदैवत श्री वीरेश्वर महाराज यांच्या छबिना उत्सवाची सांगता झाली। यावेळी रायगड पोलीस दलाच्या वतीनं वीरेश्वर महाराजांना सशस्त्र सलामी देण्यात आली। यावेळी भक्तांनी मोठी गर्दी केली होती। कल्याणमधील मानिवली गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन केलं होतं। या कार्यक्रमामध्ये वारकरी आणि भाविक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। तसंच टाळ मृदंगाचा गजर आणि हरिनामाच्या जयघोषात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी निघाली। वर्ध्यामधील कारंजामध्ये 3 दिवसीय भव्य शंकरपटाचं आयोजन करण्यात आलं। या शंकरपटामध्ये मोठ्या संख्येनं बैलजोडींनी सहभाग घेतला। यावेळी शंकरपटाच्या 3 गटामध्ये 6 लाखांचं बक्षीस ठेवण्यात आलं। नाशिकच्या येवल्यामध्ये होळी निमित्तानं टिमकी बनवण्याची लगबग सुरू आहे। होळी पेटवल्यानंतर टिमकी वाजवण्याची परंपरा आहे, मात्र टिमकी व्यवसायाला आता घरघर लागली आहे। प्लास्टिकच्या चायना टिमकीमुळे चामड्यापासून बनवण्यात जाणाऱ्या टिमकीला मागणी कमी होते। पालघरमध्ये नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। या मोहिमेमध्ये हजारो अनुयायांनी रस्ते, सरकारी कार्यालय, रेल्वे स्थानकं त्याचबरोबर समुद्र किनारे या परिसरामध्ये स्वच्छता केली। या प्रतिष्ठानच्या वतीनं भारत अभियानाला पाठबळ देण्याचं काम केलं जात आहे। नानासाहेब धर्माधिकारी यांच्या 103व्या जयंतीनिमित्तानं शहापुरामध्ये स्वच्छता अभियान राबवलं गेलं। या दरम्यान शहापुरातील 5 टन कचरा जमा झाला। ही सदस्यांनी शहापुरातील विविध भागात जाऊन सरकारी कार्यालय, ग्रामपंचायत, प्रशासकीय कार्यालय, बस स्थानक अशा अनेक ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवली। नंदुरबार जिल्ह्यामध्ये चिकनपॉक्सचा धोका वाढलेला आहे। जिल्ह्यामधील अनेक ठिकाणी लहान मुलांमध्ये सर्वाधिक चिकनपॉक्सची लागण झाल्याचं समोर आलंय। ताप येणं तसंच अंगाला पुरळ येणं, फोड येण्याचा धोका असल्यामुळे पालकांनी वैद्यकीय सल्ला घेण्याचं आवाहन आरोग्य विभाग करत आहे। येवल्यामध्ये मोटरसायकल चोरीचं सत्र सुरू आहे। पटेल कॉलनी पाठोपाठ आता विठ्ठल नगरमध्ये सुद्धा बाईक चोरीच्या घटना घडतायत। चोरट्यांनी घरासमोर लावलेली बाईक पळवली। ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आहे। अमरावती शहरामधील मसानगंजमध्ये एका तरुणाची चाकून भुसकून हत्या झालेली आहे। आरोपी 2 दिवसांपूर्वीच कारागृहातून बाहेर आला होता। आरोपीनं जुना हिशेब चुकता केल्याची जोरदार चर्चा या शहरामध्ये रंगली आहे। पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर कोट्यवधी रुपयांचं रक्तचंदन जप्त करण्यात आलंय। पिंपरी चिंचवडच्या मालमत्ता विरोधी पथकानं ही मोठी कारवाई केली आहे। पुणे बंगळुरू महामार्गावर पकडलेल्या या कंटेनरमध्ये 10 ते 12 टन चंदन असल्याची शक्यता आहे। त्याची किंमत 20 ते 25 कोटींच्या घरात आहे। अहिल्यानगर शहरामध्ये चेन स्नॅचिंगच्या करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केलेली आहे। आरोपीकडून सोन्याचे दागिने आणि दुचाकीसह एकूण 2,24,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। या आरोपी शहरामध्ये फिरत असल्याची पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी अभिमन्यू कुसळकर याला ताब्यात घेतलंय।